माय चॅनल एक गृहिणी। तर सगळ्यांना हाय नमस्कार। आणि आज मी बनवते आहे बन पाव किंवा ब्रेड म्हणू शकतो आपण। तर हे मी गव्हाच्या पिठापासून बनवते आहे। तर खूप टेस्टी झाले होते हे। बन झाल्यानंतर ना मी याला गार्लिक ब्रेड सारखं याला सर्व केलेलं आहे। तर चला आपण त्याच्यासाठी साहित्य बघा काय काय घेतलेलं आहे। मी हे 2 वाटी जे आहे ते गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। 1 वाटी दूध घेतलेलं आहे। 1.5 चम्मच मी इथे ईस्ट घेणार आहे। इथे मी 1 चम्मच दाखवलं आहे, पण मी अर्धा चम्मच अजून त्याच्यात टाकणार आहे। आणि 1 चम्मच मी याच्यात साखर घेतली आहे। तर ही जी साखर आहे ती थोडा जो चमचा आहे तो थोडा मोठा आहे। तर 2 चम्मच साखर घेतली आहे आणि किंचितसं मीठ। तर पहिले आपण आहे ना ईस्ट बनवून घेऊया। तर बघा मी ह्याच्यात पाणी घेतलं आहे बाउलमध्ये आणि त्याच्यामध्ये 1.5 चम्मच ईस्ट मी याच्यात टाकलेलं आहे। आणि आपण याला एक 10 ते 15 मिनटं असेच ठेवूया। आणि आता आपण त्याच्यात साखर पण टाकणार आहोत। ईस्टमध्येच मी आता साखर ॲड केलेली आहे आणि याला हलवून घेऊया आणि एक 10 मिनटासाठी परत ठेवूया। तोपर्यंत मी इथे गॅस वटा पुसून घेतलेला आहे। आपण वट्यावरच करणार आहोत। ताटामध्ये केलं ना तर थोडंसं ताट हालतं वगैरे आणि आपल्याला याला खूप जास्त मळायचं आहे, त्याच्यामुळे आपण याला गॅस वट्यावर करूया। तर बघा, तर आपण 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण जे मेजरमेंट असतं तर 1 कप दूध घेणार आहोत। 1 कपच्या थोडं कमी आपण तेल यूज करणार आहोत। जर तुमच्याकडे बटर असेल तर बटर पण यूज करू शकता, पण माझ्याकडे जास्त बटर नव्हतं त्याच्यामुळे मी याच्यात तेल घेतलेलं आहे। तर हे बघा, आता आपण दूध टाकलेलं आहे आणि हे ईस्ट टाकलेलं आहे। आता आपण याच्यात घेऊया थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी आणि तेल घेतलेलं आहे। आता याला छान असं हलक्या हाताने ना आपल्याला मळून घ्यायचं आहे, एकदम हलक्या हाताने, जास्त प्रेस करायचं नाही आहे। तर थोडंसं पाणी ॲड करते आहे। कोणाकोणाला आवडतो हा ब्रेड मला नक्की सांगा। मला तर फार आवडतो गार्लिक ब्रेड, बट मी असा ट्राय केला कारण मला बन पाव पण आवडतो। सो जो मार्केटमध्ये असतो ना तो पण मला आवडतो आणि हा पण मला आवडला आहे, खूप छान टेस्टी झालेला। तर बघा आपलं पीठ हे मळत आलेलं आहे। याला जितक्या हलक्या हाताने आपण मळू ना तितका हा सॉफ्ट होईल। पण ना आपण जेव्हा घरचा ब्रेड करतो ना एक वेगळीच मजा वाटते खाताना, की हा आपण घरी केलेला आहे आणि हेल्दी आहे, मैद्याचा याच्यात वापरच केलेला नाही आहे। थोडंसं तुम्हाला टेस्टला वाटेल, मला तर काही इतका वाटला नाही। मी गार्लिक ब्रेड बनवून याला खाल्लं तर छान वाटला। तर बघा आपण असं मळून घेऊया हलक्या हाताने। हे राहिलेलं तेल पण आहे जे मी याच्यात टाकलं आहे आणि आता मी याच्यात थोडंसं बटर टाकलेलं आहे। हे रूम टेम्परेचरचंच माझं बटर होतं, त्यामुळे असं फ्लफी आहे। आपल्याला अजून बटर लागणार आहे। थोडंसं रेस्ट झाल्यावर आपण परत याच्यामध्ये बटर टाकणार आहोत। तर बघा किती छान आपलं पीठ मळलं गेलेलं आहे। ह्या ज्या स्टेप आहेत ना ह्या फॉलो करायच्या आहेत। वरती ओढून परत बॅक साईडला येऊन परत वरती ओढायचं आहे। ह्या स्टेप आपल्याला 15 ते 20 वेळा करायच्या आहेत। आता आपण या बाउलला आहे ना तेल लावून घेऊया। आता मी याच्यात बघा तेल लावून घेते आणि हे पीठ जे आहे आपल्याला एक 10 ते 15 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे। मग त्याच्यानंतर 10-15 मिनटानंतर आपण परत याला बटरने मळून घेणार आहोत। तर त्याला तोपर्यंत मी हा गॅस वटा जो आहे तो क्लीन करते, कारण इथे भरपूर तेलाचं हे लागलेलं आहे वट्याला। आपण एवढे भांडे पण क्लीन करून घेऊया। मला ना तेव्हाच्या तेव्हाच भांडे घासायला किंवा तेव्हाच्या तेव्हाच क्लीन करायला फार आवडतं। असं ठेवलं ना की खूप आळस येतो आणि मग ते राहून जातं। मग आपण 1-2 तासाने जेव्हा रिलॅक्स होतो तेव्हा परत मग उठा आणि ते करा, तर ते असं मला नाही आवडत। मी जेव्हा जे काम केलं त्याच्यानंतर लगेच जे काय असेल ते लगेच आवडते। आणि आपल्याला अजून गॅस वटाचा वापर लागणार आहे,
त्याच्यामुळे ना मी आज परत क्लीन करून घेतलेलं आहे. बघा थोडेसे भांडे आहेत ते पण मी घासून घेते, क्लीन करून घेते. तोपर्यंत आपले एक 10 मिनटं तर होऊनच जातील. कुठलीही रेसिपी बनवायची असेल ना तर त्यासाठी एवढे भांडे पडतातच. कुठलीही रेसिपी बनवा आपण, आपल्याला वाटतं की आपण ब्रेड बनवतो आहे, पण त्याच्या मागे एवढी भांडी सगळी घासावं लागतात आणि थोडी थोडी घासली ना तर जास्त वाटत नाही. मग एकदम असं भरलं ना की खूप भांडी वाटतात ती. इथे कोथिंबीर आणली होती, त्याला छान मी चिरून घेतली आहे. त्याचे जे देठ आहेत ते काढून ठेवून याला फ्रीजमध्ये स्टोअर करते. आणि आपल्याला ही लागणार पण आहे गार्लिक ब्रेडसाठी. मला तर खूप अशी कोथिंबीर आवडते त्याच्यावर. माठ धुवून घेते आणि माठात पाणी भरून घेते. तोपर्यंत आपला वेळही होईल, तोपर्यंत आपलं जे पीठ आहे ते मुरलेलं असेल. आता माझं पाणी भरून झालं आहे, 10 ते 15 मिनटं झालेले आहेत. आता आपण बघूया की पीठ बघा थोडंसं रेस्ट ठेवलं ना, याला रेस्ट व्हायला ठेवलं की छान होतं मऊ. आता छान मऊ झालेलं आहे. आता याच्यात आपण परत बटर टाकणार आहोत. पूर्ण हे जे बटर आहे ना आपल्या पुऱ्या पिठाला लागलं पाहिजे. त्याला छान असं मळून घ्यायचं आहे परत. हलक्या हलक्या हाताने बघा आपण मळून घेतो याला आणि एकजीव करून घेतो याच्यातलं जे बटर आपण टाकलं आहे ते. तर बघा आता छान झालेलं आहे आपलं हे पीठ. आता बघा ही आली आहे. आता ही मधात करणारच, हिला काही ना काही करायचंच असतं. सो आता ही पिठाला पण हात लावेल हे बघा विचारती आहे मला. आणि ती तिला नाही सांगितलं तरी ती करणारच. म्हणून ती त्या ट्रेला आहे ना ऑइल लावून घेते. अशी कामं आहे ना मुलांना फार आवडतात, मी ऑब्झर्व केलेलं आहे. आपण जर एखादं काम सांगितलं ना तर करणार नाही, पण ही अशी कामं जर आपण करत असलो ना तर त्याच्यामध्ये नक्कीच ते मध्ये मध्ये येऊन करणार, टचअप करणार त्यांचा एक. माझा तर हाच अनुभव आहे तिच्याबद्दल. मी जर तिला एखादं काम सांगितलं तर ती नाही करत आणि करेल ना पण तर खूप असं तोंड वाकडं तिकडं करून जीवावर आल्यागत करणार. पण हे असं काही असलं की तिचा जो उत्साह आहे तो खूप असतो. बघितलं मध्ये मध्ये असंच आहे. बघा हात धुवून आली, आता लगेच बघा तिने लावलाच हात. मी आता याच्यावर ना तीळ टाकते आहे. व्हाईट तीळ आहेत माझ्याकडे,
तर मी हे वरती व्हाईट तीळ टाकते आणि आपण याला थोडंसं दूध लावून घेऊया. तर ब्रशने बघा मी असं दूध लावून घेते. हे बघा किती छान दिसतात ते आपले. तेव्हा काय काय शेपला तिने कसं केलं हात लावून. थोडंसं दूध लावायचं आहे वरच्यावर. आणि मी ओव्हन आहे ना प्रीहीट करायला ठेवलेला आहे 180 डिग्रीसाठी 20 मिनटासाठी. तर आपण त्याच्यामध्ये बेक करूया. हे बघा मी ठेवलं इथे. एक 20 ते 22 मिनटं लागली याला. त्याच्यानंतर याला थंडी होऊ द्यायला लागले फार. याला मी झाकून ठेवलेलं ओव्हन ऑफ केल्यावर. तर बघा किती छान झाले क्रिस्पी असे. आता मी याचे गार्लिक ब्रेड पण बनवले. त्याचं मी दाखवलं नाही आहे. याच्यात मी गार्लिक, कोथिंबीर आणि पेरी पेरी मसाला टाकलेला आहे. याला मिक्स करून याला लावलेलं आहे. तर नक्की आवडल्यास ट्राय करा. चला तर मग बाय.